ओम नमोजी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. ओम नमो ज्ञानेश्वरा सच्चिदानंदा करुणा करा. भक्तवत्सला दिनोद्धारा जगद्व्यापका जगद्गुरु. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. उपस्थित असणारे प्रभू प्रिय सज्जन आणि माता भगिनी, सर्व वंदनीय पूजनीय संत महंत आणि आमचे सर्व साधक बांधव, माऊलींच्या चरणी नतमस्तक होणारे सर्व सश्रद्ध भक्त मंडळ, आज आपण माऊलींच्या दरबारात, आईच्या दरबारामध्ये एक भगवत सेवा करून राहिलेले आहोत. त्याचं निमित्त आपल्या सर्वांना कल्पना आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांनी ह्या ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, श्री ज्ञानेश्वरी परिष्करण दिन, शुद्धीकरण दिन, आपण हा त्रिदिनात्मक सोहळा या ठिकाणी त्याचं आयोजन केलेलं आहे. आणि काल ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती आपण सर्व महाराष्ट्रभर ज्ञानेश्वरी भक्तांनी साजरी केलेली आहे. या त्रिदिनात्मक सोहळ्यामध्ये ज्या संतांची सेवा झालेली आहे ते हरिभक्तीपरायण आदरणीय पूजनीय डॉक्टर भावार्थ महाराज देखणे विश्वस्त मंडळाची जबाबदारी आहे. हरिभक्तीपरायण कैलास महाराज येवले प्रवचनाची कार्यक्रम झालेले आहे. हे खूप चांगल्या प्रकारची आपण ही पर्वणी भक्त मंडळीला या ठिकाणी दिलेली आहे. सर्व विश्वस्त मंडळ यांनी माऊलीचा निरोप आमच्याकडे पाठवला आणि त्या निमित्ताने इथं येऊन ही भगवत सेवा करण्याचा प्रसंग प्राप्त झाला. अनेक जन्माची पुण्याई ज्यावेळेस प्राप्त होत असते त्यावेळेस देवाचं नाव किंवा संतांची सेवा घडत असते. बहुता सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी. आणि पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा. अनेक दिवसाचं वर्षाचं पुण्य फळाला आलं की संतांची संगती आपल्याला प्राप्त होत असते. आज आपण या ठिकाणी माऊलीच्या म्हणजे आईच्या पदराखाली आहोत. विश्वस्त मंडळाचे आम्ही अभिनंदन करतो की खूप चांगल्या प्रकारचे उपक्रम इथं माऊलींच्या कृपाशीर्वादाने सदैव चालू असतात. आणि इथं तर प्रश्नच नाही, आपलं सर्वांचं, महाराष्ट्राचंच नव्हे, संपूर्ण देशाचं नव्हे, विश्वाचं हे श्रद्धास्थान आहे. कारण आईचं हृदय मोठं असलं की मुलं मोठं असतातच. ज्ञानोबारायाने सगळ्यांच्याकरता मागणीच मागितली, हे विश्वचे माझे घर ऐशी माती जयाचे स्थिर, किंवा सर्वांचं कल्याण व्हावं. आपण पसायदानामध्ये नेहमीच म्हणत राहतो. विश्वात्मक देव, या विश्वात्मक देवापुढे विश्वाला शांत करण्याचे, आशीर्वाद देण्याचे कृपा आशीर्वाद आपल्या गुरुमाऊलींच्या चरणी ज्ञानोबारायांनी मागितलेले आहेत. खरं म्हणजे मग अशी मी बोलल्याप्रमाणे आईचं पदर, आता ह्या जुन्या गोष्टी झाल्या, माऊलीच्या दरबारात बोलता येत नाही. आईच्या पदराखाली मुलाचं दुःख नाहीसं होत असतं आणि सुखाची प्राप्ती होत असते. तो म्हणजे प्रेमाचा पदर असतो. आईचं प्रेम जरी झालं तरी 2 किंवा 4 मुलं असतील ते ओळखतच. शेजारचं मरून पडलं तर काही विचार करणार नाही. पण संतांचं सर्वांच्यावर प्रेम असते. व्हावे कल्याण सर्वांचे, दुःखी कोणी असू नये. खळाची व्यंकटी सांडो आपण रोज म्हणतो. पहिल्यांदा माऊलीने ज्यावेळेस आशीर्वाद मागितला गुरुदेवाकडे, त्या अगोदर खळाकडे लक्ष गेलं. आई 2-3 मुलं असले तर त्या आई अगोदर कोणी जर एखादा ज्योतिषी आला तर पहिल्यांदा जो ऐकत नाही त्या खड मुलाचा हात दाखवत. ज्ञानोबारायांनी अगोदर, ज्ञानोबारायांचं लक्ष खडाकडे गेलेलं आहे. ते खड नष्ट करायचे नाहीत. देवाला जर राग आला तर खड नष्ट करतो.
परंतु संत खळ नष्ट करत नाही, खळाची वृत्ती, वाईट वृत्ती नष्ट करतात आणि सत्कर्माच्या ठिकाणी त्यांची वाढ निर्माण करतात. माणसं तेच असतात, अंतःकरण बदललं, वृत्ती बदलली की ते देव होत असतात. ही सर्व शक्ती संतांच्या जवळ आहे. याला आईचं हृदय लागते. म्हणून आपण माऊलीला नेहमी करता आई म्हणत असतो, ज्ञानोबारायण. आणि आपल्या संप्रदायामध्ये एखाद्याचं नाव जर ज्ञानेश्वर असलं तर त्याला ज्ञानेश्वर म्हणत नाही, त्याला माऊली म्हणतात. पण तो माऊली कुठं जाते आणि काय करते कसं का असत नाही, पण त्याला माऊली मात्र म्हणतात. विठाला 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 विठाला. पण विश्वस्त मंडळाने हे सगळे चांगल्या प्रकारचे आपल्याला पर्वणी प्राप्त करून दे. विश्वस्त म्हणजे त्या त्या देवस्थानचे त्या देवस्थान किंवा एखादं कुठलं काहीतरी संस्था असेल त्याचे ते सेवक असतात. आणि विश्वस्ताचं असं काम करताना सगळ्यांना काही चांगलं वाटत असते असं नाही. 100पैकी 80% चांगलं वाटते. 20% जरी नाराज असले तरी 80% माणसाच्या सुखाकरता जे करायचं त्यालाच 20 अस्वस्थ म्हणतात. 20 अस्वस्थ आहेत पण 80% सुखी आहेत. विठाला 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 विठाला. 20 अस्वस्थ झाले तर होऊ द्या, पण आपला संप्रदाय, आपल्या संप्रदायाचे विचार, आपल्या ऋषीमुनींचे विचार आणि आपल्या पूर्वजांचे विचार हे आपल्याला रुजवायचे आहेत. पण 80% आपल्याला कल्याण करायचं. ज्याला कोणाला पटत नसेल ते त्या 20% आपण त्यांची गणना करायची. म्हणून 20 अस्वस्थ असू द्या, 20 अस्वस्थ झाले तर होऊ द्या, पण बाकीचे तर स्वस्थ आहेत ना. म्हणून हे सगळं चांगलं काम केलेलं आहे. तुमचे देवरेश्वरांनी आम्हाला निरोप दिला. आज इथं येऊन खूप खूप आईच्या जवळ येऊन आईच्या प्रेमाच्या पदरामध्ये आल्यासारखं वाटतं. हे आपलं एक सद्भाग्य आहे. भूमी एवढी पवित्र आहे. इथं इंद्र चंद्र महेंद्र भगवान शंकरासह सर्व देवदेवता या भूमीवर येऊन गेलेले आहेत. ही भूमी साक्ष आहे. आणि समाधी सोहळ्याच्या वेळेस तर सगळं देव आणि संत इथं आलेलेच आहेत. आपण नेहमी ऐकतो. अशी पवित्र भूमी आहे. इंद्रायणी माता साक्षीला आहे. आणि अशा या पवित्र भूमीमध्ये हे सदैव ज्ञानदानाचं कार्य चालू आहे. पडोनी राहीन तये ठाई. इथं आमच्या आता साधक मंडळात लहान लहान आहेत. हे नुसतं पडून जरी राहिले तरी त्यांना ज्ञान प्राप्त होते. पडून राहिले म्हणजे नुसतं झोपायचं असं त्याचा अर्थ नाही. नका का काही येत नाही, पण त्याला ज्ञान प्राप्त होत राहते. ठाला विठाला आता अगोदरच बोलण्याचा प्रसंगाला आपल्याला आश्चर्य वाटेल. आमच्याकडे एक विणकरी होते. त्यांना काही क ख ग ग येत नव्हतं. पारायण करायचे झाडाखाली अजान वृक्षाखाली ही ज्ञानेश्वरी घेऊन फक्त बोट फिरवायची. वाचताच येत नव्हतं. मग क ख ग घ न हे सगळं ओळख करून घेतली. आणि करता 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 एवढी तयारी झाली की एका दिवसात एक पारायण करायचं. हे कोणाची कृपा आहे? हे माऊलीची कृपा आहे. माऊलीची तर रेड्याला वेद बोलायला लावतात. मग आपल्यासारखे अनपढ माणसं बोलणार नाही काय नवल आहे. जर एखादं कोणी बोलत नसेल तर समजा काहीतरी त्याचं करंट संपलेलं आहे. ठाला विठाला विठाला श्रद्धा कायम ठेवायची. म्हणून श्रद्धा कायम राहण्याकरता, दृढ होण्याकरता वाऱ्या, महिन्याची माऊलीची वारी, पांडुरंगाची वारी आपण करत असतो. कथा कीर्तन भजन आणि अशा जयंत्या ह्या साजऱ्या करत असतो. खरं म्हणजे आता ज्ञानोबारायांच्या समाधी जयंतीला 750 वर्षे झालेले आहेत. गेल्या गोकुळाष्टमीपासून सुरुवात झालं आपलं सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव असं आपण म्हणूया. म्हणजे 700 वर्ष शतक पूर्ण लोटले. 50 वर्ष अर्धशतक झालं आणि आपलं हे 750 वर्ष शतक चालू आहे. सगळीकडे मोठमोठे कार्यक्रम चालू आहेत. आणि त्यामध्ये पुन्हा दुग्ध शर्करा योग, ज्ञानेश्वरी जयंती. ज्ञानेश्वरी जयंती माऊलीने की शक्य 1272 तरी टीका केली
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर आहे. सच्चिदानंद बाबा आदरी लेखकू झाला, शेवटी लिहिलेलंच आहे. पण ग्रंथामध्ये काही गडबडीने किंवा कालामानाने कसं काय झालं असेल त्यावेळेस थोडंसं व्याकरणदृष्ट्या असेल किंवा आणखी थोड्या चुका नाथ बाबाच्या स्वप्नात मावली गेली आणि 300 वर्षानंतर जवळजवळ या ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण झालं. शके 1576 तारण नाम संवत्सरी आपण पारायणाचे शेवटी वाचत असतो. आणि त्या शुद्धीकरणाचा जो हा दिवस आहे त्या ज्ञानेश्वरी शुद्धीकरण झाल्यानंतर हाही एक महत्त्वाचा ज्ञानेश्वरी जयंती आणि ज्ञानोबारायांचं हे 750वं जयंती महोत्सव वर्षे. अशा प्रकारचा आनंद आपण उपभोगून राहिलो. काल परवा आपण कथा कीर्तन सर्व ऐकलेलंच आहे. पण आज काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे ही सांगता असते. आणि काला म्हटल्यानंतर अशी एक गावठी म्हण आहे, काला आणि होय वाला. म्हणजे काला झाला आणि पिशवी भरून घरी जायचं हे तर सगळ्यांना गडबडच असते. पण श्रद्धेने संतांच्या मुखातून मिळालेलं ज्ञान ते पचवून भगवंताचं चिंतन नामस्मरण करणं, त्याच्यामुळे आपलं जीवब्रह्म ऐक्य होत राहते. आणि हे जीवब्रह्म ऐक्य होणं हाच एक काला आहे. काला म्हणजे एकीकरण. तुका म्हणे काला, 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 तुका म्हणे काला. कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, ते पंढरीची घडे, ते पंढरीची घडे. कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, एका पंढरीची घडे, एका पंढरीची घडे. तुका म्हणे काला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला. तुका म्हणे काला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला. काला म्हणजे अभेद प्राप्त होणं. अभेदुनी भेद राखीला अंगी. अभेदाची सर्व प्राप्ती करून भेदामध्ये वावरतात ते संत असतात. कारण भेद थोडा निर्माण केल्याशिवाय देव भक्तपणाचा भक्तीचा सोहळा उपभोगला जात नाही. म्हणून अशी आपली ज्ञाननगरी आहे. जिथं आसुरी वृत्तीचे लोक राहतात त्याला लंकापुरी म्हणतात. आणि जिथं सात्विक वृत्तीच्या आणि संतांचा समुदाय असतो त्याला अलंकापुरी असं म्हणतात. म्हणून या अलंकापुरीमध्ये सगळे आज हे लहान लहान आमचे जरी युवक साधक दिसत असले, भविष्यामध्ये ते खूप विचारांनी आणि आपल्या कृतीने मोठे झाल्याशिवाय राहणार नाही. आईचं कामच असते. लहान मुलाचं सुरुवातीला कौतुक वाटत नाही. जसा जसा खेळायला लागतो, बोलायला लागतो, मग गल्लीतले लोक सगळं त्याचं लाड करतात. हे लहान मुलं मोठे करणं हे आईचं जसं काम आहे तसं माऊलीचं काम आहे. माऊलीचा कृपा आशीर्वाद, सद्गुरू जोग महाराज, सर्व संत मंतांचा कृपा आशीर्वाद आणि आमचे सर्व गुरुजन असे हजारो लाखो सर्व आमचे साधक या ठिकाणी ज्ञानभूमीमध्ये तयार झालेले आहेत. म्हणून हे ज्ञानाची भूमी आहे. ज्ञान गिळून गावा गोविंद गा. ज्ञान गिळून आपल्याला गावं लागतं. बरेच माणसं काही इकडे तिकडे चालले, एकाने एखाद्याचे काहीतरी वस्तू चोरलेली असेल, ते लहान असेल,
का आपल्यावर बदनाम येऊ नये म्हणून ते गिळूनही टाकतात काय की. गिळून टाकलं तर काय उपयोग आहे, माहीत आहे ना याने गिळलेलं आहे, उलट ऑपरेशन करून काढावं लागतं. ज्ञान जर नाही गिळलं तर तसे ऑपरेशन करूनही काढता येत नाही आणि कुठं छिद्र पाडायला काही सांगता येत नाही. म्हणून ज्ञान हे गिळायचं आहे, जाणायचं आणि गिळायचं. हे आपल्या या भूमीमध्येच आपल्याला प्राप्त होते. आपले सर्व गुरुजन आपल्याला सदैव हे शिकवत आले, शिकवून राहिले, भविष्यामध्ये शिकवत राहते. ते माऊलींचं हृदय आहे. तेव्हा अशा या पवित्र भूमीमध्ये आपण आज एकत्र जमलेलो. आज काल्याचा प्रसंग आहे. तर काल्याचा विषय आपला चालू होता अभेद. आता अभेद जरी प्राप्त झाला तरी काही वेळेस कसं होते, भेद दाखवल्याशिवाय अभेदाची प्राप्ती होणार नाही. माऊलीच लिहितात ना, शून्याचे दावावे झाले तरी बिंदूले पाहिजे एक केले. काही नाही काही नाही काही नाही काही नाही, पण शून्य तर काढावंच लागेल ना तुम्हाला. तसं अभेदाची प्राप्ती करत असताना भेदातूनच आपल्याला सुरुवात करावं लागते. आणि भक्तीच्या सुखाकरता सर्व संतांनी तर मुद्दाम भेद मी भक्त तू देव ऐसे करी म्हणून हे सर्व आपल्या संत मालिकेमुळे आणि संतांच्या या दाखवलेल्या मार्गदर्शनाने आपण पाऊल टाकून चाललेले आहोत. मार्ग दावूनी गेल्या आधी दयानिधी संत पुढे तेनेची पंथे चालू जाता. हा वेद प्रणित मार्ग आहे. संतांना जे देवाला मानत नाहीत त्याचा राग येणार नाही, पण जे वेदाला मानत नाहीत त्याची मात्र हजेरी घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून वेद प्रणित मार्ग, वेद मार्गे मुनी गेले याची त्याची मार्गे चाललो. हा वेद प्रणित मार्ग आहे आणि त्या वेद प्रणित मार्गानेच आमची सर्व साधक मंडळी आणि आपणही भक्त मंडळी चाललेले आहोत. म्हणून काला म्हणजे अभेदाची प्राप्ती करून घेणार. जीव ब्रह्म ऐक्य. दुसरा असा एक अर्थ आपण काढू, नवीन तो काही कुठं नाही आपल्याला. जर संतांच्या सहवासात राहून बाकीचं सगळं काय सत्कर्म करून जर पुन्हा आपलं जन्ममरण संपत नसेल आणि जन्माला आला तर मग का आला, एवढं करून का आला असं आपण म्हणावं लागेल. हे सगळं करायचं आपल्याला जन्ममरण संपवण्याकरता. ज्ञानोबा राय तर याच्यापेक्षा पुढं पाऊल टाकतात. जन्ममरण संपवायचं नाही, अगा उपजने आणि निमने हे साचची जे का मानने तया जीव लोकू मी म्हणे संसारू आहे. मी जन्माला आलो, मी माझा मृत्यू झाला, हे खरं मानणं हाच संसार आहे आणि हेच खरं अज्ञान आहे. म्हणून आपल्याला अभेदातून भेद आणि भेदातून अभेदाची प्राप्ती करून घेणं हे संतांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्याच मार्गाने आपण चाललो. काला याच्याकरता आहे एकीकरण. तर कंठी धरीला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. ज्यांनी श्रद्धेने कृष्णनाम म्हणे आपल्या कंठामध्ये धरलेला आहे. आमच्या माता भगिनी आपल्या पतिदेवाच्या नावाने जो कंठामध्ये मणी असतं, कंठावर असते तो, पण हा कंठात आपल्याला नाम कृष्ण नाम मणी धरायचा आहे, श्रद्धेने धरायचा आहे आणि त्याचा फायदा अवघाजनी प्रकाश. पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखुमाई. विठ्ठल विस्तारला जेनी सप्तही पाताळे भरोनी. ही सगळी अनुभूती त्याच वेळेस येते ज्या वेळेस भगवंताची आणि श्रीगुरूंची कृपा होते. त्यावेळेस ज्ञान सांगणं वेगळं, ज्ञान अनुभवणं वेगळं आणि ज्ञानरूप जीवन होणं म्हणजे गिळून ते सगळं आपलं जीवन तसं बनवणं, ह्या सगळ्या अवस्था वेगवेगळ्या आहेत. म्हणून ह्या सगळ्या अवस्था प्राप्त होण्याकरता आपण माऊलीच्या आईच्या दरबारात आलेलो आहोत. आणि आज काल्याचा प्रसंग आहे. काल्याचा प्रसंग म्हटलं की आपल्याला काही मर्यादा असतात. संतांनी मर्यादा घालून दिल्या. इतर कीर्तनामध्ये तुम्ही भक्तिज्ञान वैरागी कुठले विचार सांगू शकता, पण काल्याचं कीर्तन म्हटलं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी. गाईन ते लीळा चरित्र पवाडे, राखी
राखिले सवंगाने सहित गायी गायीन ते लीळा चरित्र पवाडे राखिले सवंगाने सहित गायी राखिले सवंगाने सहित गायी भगवंताचं चरित्र अगाध आणि अगम्य आहे. असेच गिरी समस्यात कज्जलम सिंधू पात्रे आपण नेहमी प्रार्थना म्हणतो. समुद्राची शाही केली पृथ्वीचा कागद, वृक्षाची लेखणी केली, सरस्वती मातेला लिहायला जरी बसवलं तदपि गुणानाम ईश पारण नयाती. त्याच्या गुणाचं वर्णन करता येत नाही. शेषाने केला प्रयत्न तर त्याच्या एका जीवाच्या 1000 जीवा झाल्या. जीवा चिरुनी पलंग झाला. नाही गुणाचं वर्णन करतायत. भगवंताचे लीला अपार आहेत, चरित्र अपार आहे. जसं समुद्रामध्ये पाणी खूप आहे. यावानर्थ उद पाणी सर्वत्र संपलत उदकी. खूप पाणी आहे पण आपल्याला तहानेपुरती जसं आपण घेत असतो. भगवंताचं चरित्र अगाध, किती वर्णन केले तरी म्हणून सगळंच नाही. मग कोणतं चरित्र सांगायचं? मर्यादा संतांनी सांगितल्या. जे ऐकायचं सांगायचं ते केले देवे गोकोळी. बोट दाखवलं ते चरित्र जरी अगाध असलं आणि अगम्य आहे, पुन्हा कळण्यास कठीण आहे. बघा, भगवान आईच्या मांडीवर होते लहान असताना आणि पूर्वी काही सगळ्या वगैरे नव्हता. आता आमच्या माता बहिणी चांगल्याच व्हायला. आता हे राजकीय काही आम्हाला इथे बोलायचं कारण नाही. सरकारची आता कृपा आहे. आता सिलेंडर सगळं भेटून राहिलं. मग हे गॅस वगैरे आता पूर्वी लाकडाच्या चुली राहायच्या. आणि घरच्या मंडळीला, घरच्या कुटुंबाला आई स्वतः करून घालत होती. आई ते पॅकिंगचे पदार्थ नव्हते आणत. तर त्या यशोदा आई तिथं आपला स्वयंपाक करत होत्या. भगवान आले रडत रडत. आईने आपलं मांडीवर घेतलं. ते सरपण जळत जळत बाहेर आलं. बाहेर येत होते ते काठी आणि आत ढकलली. त्याचे ठिणग्या ओढल्या 2-4. एक ठिणगी भगवंताच्या हातावर पडली. एवढे ओरडायला लागले भगवान, आई आई आई. मुलं आईला जरी शिव्या देत असले पण दुःखाचा प्रसंग आला की ते आईच दिसते त्यांना, दुसरं कोणी नाही. तुम्ही किती मोठे व्हा जगात, पण ज्यावेळेस प्रसंग येईल तेथे कोणी सोडविना, तेथे सद्गुरू वाचुनी. संताशिवाय श्रीगुरूशिवाय तुमच्या गळाचा फास कोणी काढणार नाही. हे सगळे आत्मनस्तु कामाय सर्वम प्रिय भवती. हे सगळे आपल्या स्वार्थाकरता चिघडलेली माणसं आपल्याला असतात आणि श्रीगुरू आईसारखं निर्हेतुक प्रेम करतात. मग आई आई भगवान म्हणायला लागले. तोपर्यंत बरा मोठा फोड आला. कोणाच्या हाताला? भगवान श्रीकृष्णाच्या. आता आईची माया असते. आई गेले त्यावेळेस काय असे ना औषध, पण मग शाई वगैरे काय असेल खेड्यापाड्यातलं राहते. लावलं काहीतरी औषध. पाहता पाहता कोणी आलं भेटायला की आई म्हणे बघा माझ्या मुलाचं ठिणगी ओढली, केवढा मोठा बोरा एवढा फोड आला. आणि भगवान हे सगळं रडत होते. आता आमचे गुरुवर वैकुंठवासी माधवबाबांच्या भाषेत सांगायचे म्हणजे मुई मुई रडत होते. बाबा खूप छान मुई मुई रडत होते. आता काय रडायचं काम होतं का भगवंताला? रडत होते. ही एक बाजू. दुसरी बाजू, गोपाळासह गायी चारत असताना ज्यावेळेस अग्नी पेटलेला होता, 12 गाव अग्नी गिळला, पण जीभ तर काळी व्हायला पाहिजे की नाही? जीभ काळी झाली नाही, कुठं चटका लागला नाही, कुठं आई बाबा म्हटलं नाही. एक ठिणगी उडली तर एवढा सगळा गोंधळ केला आणि एवढा अग्नी गिळला तरी काहीच नाही. हे कसं कळणार आपल्याला? म्हणून हे अगम्य आहे. जे कळत नाही तिथं आपण शांत राहिलं पाहिजे. आज देवा धर्मावर आणि संत विचारावर टीका टिप्पणी करणारी माणसं खूप आहेत. स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं आहे, लिहिण्याचं आहे. स्वातंत्र्य म्हणून काही लिहून उपयोग नाही, काही बोलून उपयोग नाही. नको ते लिहितात, नको ते बोलतात. म्हणून याच्याकरता संतांनी मर्यादा घातल्या. भगवंताचं चरित्र अगाध आहे, अगम्य आहे, पण काल्याच्या दिवशी ते चरित्र उच्चारावे. केले देवे गोकुळी.
रांगत रंगणी चोरीत लोणी रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरिती गवळणी धावणी धरती गौरणी बांधिती चरणी देती गाढाणे बांधिती चरणी देती गाराने यशोदे साजणी यशोदे साजनी दही दूध भक्षुनी तमाळणी नवल केले साजणी कृष्ण आई वा परतुनी माते दाव्या कृष्ण आई वा परतुनी माते दावा परतुनी मागे गावा कृष्ण परतुनी मागे गावा ये दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता. 3 दशात माणसाच्या बाल्य दशा, तारुण्य दशा आणि वृद्ध दशा. बाल्य दशात कळत नाही, तारुण्य दशात कोणाला मानत नाही, वृद्ध दशेमध्ये काय करावं हे सुचत नाही. कसं करू काय करू अष्टाक्षरी जप सारखा चालू असतो. परंतु इथं सांगतात भगवंतांनी कोणत्या दशेत चरित्र केलं, रांगताना आणि गाई राखताना. ये दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता. आता वयाच्या मानाने येणारी दशा आणि काही माणसाला बळच दशा येते. एखादा श्रीमंताचा माणूस वडील वारले, वडिलांचं वर्ष श्राद्ध येण्याच्यात लाखाचे 12,000 केले आणि मंडळी निघून गेली, मुलं कुठंतरी कामाला गेले कोणाकडं, त्याचे फाटके कपडे, मोठ्या बिल्डिंगमध्ये राहणारा मनुष्य ती विकून टाकली व्यसनामुळं आणि कुठंतरी आता कोणाच्या तरी पडवीत कुठंतरी झोपत होता. माणसात काय दशा आहे हो त्याची बघा. दशा म्हणजे अवकळा, त्यालाही दशाच म्हणतो आपण. दशा म्हणजे अवस्था ही आहे. भगवंतांनी बाल्य दशेमध्ये चरित्र केलं, त्याचा फक्त उच्चार करायचा आहे, आचार नाही सांगितलं. भगवंताचं चरित्र आहे, गोकुळ सोडून सगळं आचरणीय आहे. परंतु कधी कधी आपला मतिभ्रम होऊ नये म्हणून हे मर्यादा घातली काल्याच्या कीर्तनाची. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताच्या चरित्राचाच उच्चार करायचा आणि मर्यादा सोडली म्हणजे मग सगळं. आता कीर्तनाचा टाईम आपला किती 10 ते 12 आणि जास्ती पुढे गेला मग टाळाला टाळ लागतात, पखवातला थापा पडतात आणि माणसं खोकायला लागतात, असं होते की नाही. कुठली मर्यादा, व्यसनी मर्यादेच्या बाहेर केलं की सगळा त्रास होत राहत. एकच फक्त आपलं सीता आईकडून कळत नकळत मर्यादा सोडल्या गेली लक्षण रेषेची तर थोडा त्रास झालाच की नाही. तर हे सगळ्या मर्यादा आहेत. आता अमर्याद सगळं प्रसंग आहेत हे इथं माऊलीच्या दरबारात सांगण्याचं कारण नाही. संतांनी काय केलं तर आपापल्या मर्यादा सांभाळायच्या सांगितल्या आणि मर्यादाचं पालनही करायचं सांगितलेलं आहे. मग यालाच आपण संस्कार म्हणतो आणि हीच आपली भारतीय संस्कृती आहे. अलीकडे माणसं म्हणतात ह्या 2 शब्दांनी या कथा कीर्तनकारांनी समाजाच्या डोक्यामध्ये उगाच काहीतरी भ्रम भरलेला आहे. जे कोणी बोलत असतील त्यांना बोलू द्या. देवाबद्दल धर्माबद्दल बोलतात ते सगळे आपलेच आहेत आणि जे काही कोणी विरुद्ध बोलत असतील तेही आपलेच आहेत. कधी कधी संत महात्मे म्हणतात जे आम्हाला मानतात ते आमचे आईबाप, जे आम्हाला शिव्या देतात ते आमचे सख्खे आईबाप. अशा विठाला विठाला आता सध्याची परिस्थिती आपल्या सर्वांच्या लक्षात आहे. असू द्या, वावटड सुटलेला आहे, कुठल्याही दिशेने आपल्याला पळायचं नाही. जर हुशार मनुष्य असेल तर वावटड आला म्हणून इकडे तिकडे पळायला लागलं तर दिशा भूल होईल, कुठंतरी गटारात पडल्याशिवाय राहणार नाही. मग एखादा सुजान मनुष्य काय करतो, अचानक जर वावटळ आलं तर तो जागेवरच थांबतो, असा आपले कान डोळे घट्ट करतो. 5 मिनिटाच्या ते फिरून फिरून मोकळं होते, आपले कपडे झटकतो रस्त्याने चालतो. तसं आता हे वावटळ आलेलं आहे सगळं. हे वावटळ असं फिरून राहिलं उलटं सुलटं, काहीच कळत नाही. खऱ्याला खोटं, खोट्याला खटं सगळं सांगून राहिलं. तर हे वावटळ फिरून राहिलेलं आहे. थोडं स्थिर राहा. संतांच्या चरणी आपण दृढ भाव ठेवला
की वावटळ निघून गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मर्यादाच आहे. काही गोष्टीचं काय जे कळत नाही तिथं आपण थांबलं पाहिजे. आता साधारण गोष्ट ती, आता आपल्याला टाईम घालण्याचा काही अर्थ नाही. एखादा नातू आजीला म्हणतो, आजी दक्षिणेकडे पाय करून का झोपायचं नाही. आता आजीलाही एवढं काही माहिती नाही आणि मुलालाही आजी म्हणते, म्हणले मेला मुर्दा कुठला, अरे तिकडे राक्षस असतात. पण हा वैज्ञानिक विचार आहे. आपण ज्या वेळेस दक्षिणेकडे पाय करतो, आता सगळे विज्ञानाचे काच धरणारे माणसं हे सगळं जाणतात, तर आपलं जे सर्किट आहे पूर्ण फिरू शकत नाही आणि आपलं आरोग्य चांगलं राहू शकत नाही. म्हणून साध्या गोष्टी आहेत, फक्त मर्यादा. इकडे अमुक करू नये, तमुक करू नये. मग का करू नये, मी मुद्दाम करतो, केलं तर काय बिघडते, थोडंसं का जोडून थोडंच जाते, जडून जात नाही. आमच्याकडे एक व्यक्ती आली दर्शनाला, थोडेसे काही बंधनं होते आणि त्याने ते केलं. म्हटले काय होतं, असं केल्यानं काय होतं, गेलं. त्याला पुन्हा आल्यानंतर मी कुठं जळलो म्हणले. म्हणजे पायतन घालून देवाच्या जवळ यायचं नाही असं होतं. तो पायात घालून मनुष्य आला. हे मोठं मंदिर आहे, म्हणजे विश्वस्त मंडळाचं आम्ही अभिनंदन करतो. इथं माऊलीचा दरबार आहे, इथं कोणी काही करत नाही. पण मर्यादा आहे ना. तो म्हणले काय झालं, पायात घालून आलं तर माणूस कातळ्याचा आणि पायतनी कातळ्याचं. हे म्हणलं ह्या ट्रस्टी लोकांचे नुसतंच त्याच्या शब्द आता आम्ही काही इथं बोलत नाही, हे असं सगळं बोलायला लागले. तर असं नाही. बघा आपण आपले पूर्वज पहा ना, आळंदी पंढरीला आपले संत महंत यायचे तर क्षत्रात शिरायच्या अगोदर पायातलं पायतन काढून घ्यायचे. पायतन घालत नव्हते, मर्यादा होती. आमची एखादी भगिनी ज्येष्ठ माणसाच्या पुढून जातं ते आता जाऊ दे, हे तुम्हाला भाकडकाठा वाटेल, मर्यादेकरता बोलत होतं. ह्या मर्यादा आपण कळत न कळत अंधश्रद्धा म्हणून दूर केलेल्या आहेत आणि त्यामुळे मग आपल्याला हे धक्के बसून राहिले. संतांनी मर्यादा घातली. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंतांनी गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार करायचा. भगवान गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि किती आनंद. गोकुळामध्ये जिथं देव आहे तिथं आनंद आहे आणि देव झाला पाठीमोरा, नसते विघ्न येती घरा. देवाकडे पाठ आपण जर केली तर नसलेले विघ्न, दूर असलेले जवळ येतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गोकुळामध्ये भगवान अवतीर्ण झाले. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही, त्याला काही मोजमापच नाही. फक्त प्रत्येक त्याच्या आनंदाचं वर्णन केलं तुकाराम महाराजांनी. गुढिया तोरणे करते कथा गाती गाणी. गुढ्या उभारल्यात, तोरण बांधलेत, कथा कीर्तन चालू झालं. आणि हा म्हणता म्हणता काही महिने गेले जन्मोत्सवामध्ये. आनंदे नगर दुमदुमीत, सगळ्यांना आनंद. आता भगवान लहानाचे मोठे झाले. मनुष्य वाढत्या वयाबरोबर जसा जसा मोठा होतो तसं चांगल्याची संगत मिळाली पाहिजे. संगतीचे दोन परिणाम आपण नेहमी ऐकता. एका संगतीने पतनाला जाता येते आणि दुसऱ्या संगतीने उद्धार होतो. पतन उद्धार संघाचा महिमा. आणि कधी कधी चांगली माणसं आणि संगती जर वाईट लागली तर ते सगळं नाश करून टाकतात. बरेच माणसं म्हणतात का हो, हे तर चांगले कीर्तनाला जात होते, माऊलीची वारी करत होते आणि असं कसं झालं हो, हा कार्यक्रम करून मेले म्हणतात. तर असं याचं एकच कारण आहे, दुष्टाची संगती झाली आणि संगतीचा परिणाम हा होतच राहत असतो. म्हणून जसं जसं वय वाढते तशी तशी संगती चांगली मिळाली पाहिजे. मग चांगली म्हणजे चांगली इस्त्रीचे कपडे घालणाऱ्याची का दागदागाने घालणाराची नाही. जे वृत्तीने चांगले आहेत, जे लोकाकरता सदैव त्यांच्या सुखाकरता तयार आहेत, जे या राष्ट्राच्या स्वाभिमानाकरता आपलं बलिदान द्याकरता तयार आहेत आणि सर्वांच्या सुखाकरता नेहमीकरता 24 घंटे त्यांच्या अंतःकरणात जिव्हाळ आहे, हे अशी जी माणसं आहेत याला चांगली माणसं म्हणतात आणि सात्विकी माणसं म्हणतात. अशा सात्विक माणसाची संगती मिळाली की मग आपलं जीवनही चांगलं होत असते. संगत करना बडे की तो बढत बढत बढ जाय. चांगल्याची संगत करायची. भगवान लहानाचे मोठे वयाने होत होते आणि मग पेंद्या सुदाम्या वैजा वाकड्या यांची संगत मिळाली. नावं चांगली नव्हती, कपडे चांगले नव्हते. त्या पेंद्याच्या बटना तर कधी खालीवर तर कशाला हेही कळत नव्हतं, पण अंतःकरण चांगलं होतं.
बरीच माणसं चांगली दिसतात, चांगली राहतात आणि कधी चांगलं काम करून जातात, खिशातलं पाकिट कळतच नाही कधी नेलं, अशी सगळी अवस्था होती. पण पेंद्या सुदाम्या वैज्या वाकड्या अतिशय सरळ वृत्तीचे, सात्विक वृत्तीचे, देवावर श्रद्धा तेवढीच. आणि त्यांची जशी अवस्था भगवंतांना आवडत होती तसं गोपाळांना सुद्धा देवाशिवाय दुसरं काहीच आवडत नव्हतं. त्यांचं तर भाग्यच आहे, ब्रह्मांडाचा मालक त्यांच्या संगतीमध्ये आहे. म्हणून एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. अशी कोणती त्यांनी भक्ती केली. परस्पर दोघांचं प्रेम होतं. मग आता एक दिवस सर्व गोपाळ एकत्र केले. भगवंतांनी सांगितलं, गोपाळांनो, अरे आपल्याला एक काम करायचं आहे. म्हणले, प्रभू काय काम करायचं आहे? म्हणले, धर्माचं रक्षण करायचं आहे. म्हणजे धर्माचं रक्षण आणि आपण, हे काही शक्य नाही बाबा. त्यावेळेस कंसाचं राज्य होतं. अरे म्हणले, बाबा काय सांगावं, कंसाने तर फरमान काढलेलं आहे, राहिली यज्ञे, मोडले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेडे, पळाले ब्राह्मण दैत्या भेडे, पळाले ब्राह्मण राहिले यज्ञ मोडिले कीर्तन, यज्ञ मोडिले, राहिले यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेडे, पळाले ब्राह्मण दैत्या भेडे, पळाले ब्राह्मण दैत्या भेडे. अजून फार चांगला काल आहे, आपण कथा कीर्तन करतो चांगलं. त्यावेळेस कुठं कथा कीर्तन यज्ञ असला की त्यांचे माणसं जायचे, सर्व विध्वंस करून टाकायचे. त्या यज्ञामध्ये गाईचं रक्त टाकायचं, हाणमार करायची, अशी अवस्था होती. आणि अशा अवस्थेमध्ये आपण धर्माचं कार्य बाबा करत नाही म्हणले काय. जर संघटना मजबूत असली तर काही करण्याची, घाबरण्याची गरज नाही. एक संघटना मजबूत करा. पण गोपाळ म्हणायला लागले, जसं म्हणले विनोदाने बोलले असतील, आपण बोलू त्यांना काय का बोलत नाही. म्हणले, बाबा तुझा असा जर प्रसंग आला जर त्याने आम्हाला पकडलं तर आम्हाला तो घेऊन जाईन, फासावर लटकल, पण तुझा मामा तुला भाषाला सोडून देईल. भगवान म्हणायला लागले, ज्यावेळेस राष्ट्रकार्य करायचं आहे, धर्म कार्य करायचं आहे, तिथं मामा भाषा नाना दादा हे काही म्हणजे त्याचं चिंतन करायचं नाही. जो धर्माच्या आड येते, राष्ट्रहिताच्या आड येते, त्याचं काम करण्याकरताच माझा अवतार आहे. भक्ता राखी पायापाशी, दुर्जे नाशी संवाद. त्या गोपाळांना पटवून दिलं आणि म्हणलं, बस बरं, मग चोरी तर आम्हाला जमणार नाही, आमच्या बापदादांनी कधी चोरी आम्हाला माहिती नाही. तो म्हणले, असं करा, मी तुमच्याबरोबर येतो. बरं म्हणले, मग काही हरकत नाही. मग दुसऱ्या दिवशी सर्व गोपाळ आले आणि भगवान पुढं आणि गोपाळ मागे. म्हणजे गोपाळांना इतका आनंद वाटायला लागला की आज आपल्याला दहीदूध भरपूर खायला भेटणार आहे. आई देत नव्हती आपल्याला, मग भगवंताचे पुढं पडायला लागले. देवाने सांगितलं की गोपाळांनो, तुम्हाला जर पोटभर खायचं असेल आणि खाण्याचा आनंद उपभोगायचा असेल, तृप्तीचा ढेकर टाकायचा असेल, तर असं पुढं पडून जमणार नाही, माझ्या मागे यावं लागेल. हे अभंगाच्या पहिल्या चरणात. याल तरी या रे लागे, 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 याल तरी या रे लागे. अवघे माझा मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझा मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी, आजी देतो
कडक शब्दात सांगितलं, गोपाळांनो, तुम्हाला जर पोटभर खायचं असेल तर असं कुठेही पुढं जमणार नाही, सगळे माझ्या मागे या. याचा अर्थ असा आहे, देवाच्या संतांच्या मागे आपण चाललं की आपलं जीवन निर्विघ्नपणे ईश्वराच्या चरणापर्यंत जाते, ईश्वररूप होत असते. पण आपल्याला ते जमत नाही. म्हणूनच माऊली सांगतात, मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. एखादा मनुष्य प्रवासाला निघाला, कोणाला विचाराचा अपमान वाटते, बोर्ड वाचता येत नाही आणि कोणाच्या सोबत जावं वाटत नाही, मग जातो पण कुठं तरी जातो. मग जिथं जायचं तिथं जायचं असेल तर बोर्ड तरी वाचा, कोणाला तरी विचारा, नाहीतर कोणाच्या तरी सहवासात जा. पण नेमकं आपल्याला हे तय बाळा क्या माय बाळा, तय बाळा क्या माय बाळा, हे सगळं आपल्याला सुंदर उपसंधी पाहायला मिळते. भगवंताने सांगितलं, असं जमणार नाही, सगळे माझ्या मागे या. आणि मागे राहण्यात तुम्ही बघा ना किती आनंद आहे. आता एक साधा प्रसंग आहे, थोडासा का आपल्याला इथं सांगायला अतिशयोक्ती वाटेल. आमच्या एखादी भगिनी आहे, नवविवाहित आहे, विवाह झाला, चांगल्या प्रकारचं चालता येते, पण ज्याच्याशी विवाह झाला त्याचा एक पाय पांगडा आहे. आणि मग ते सप्तपदी करताना त्या पांगड्या पतीच्या मागे ते जशा वेगानं जसं चालत तसं ती मागची वधू चालते. एका मैत्रिणीने विचारलं, अगं म्हणले तुला का चांगलं चालता येत नाही का? म्हणलं चाल पुढं चाल. आता मग पुढं चालायला त्याच्यापेक्षा चांगलं चालत, पण पुढं चाललं की धोका आहे. मागे राहण्यात आता जीवन समर्पित केलेलं आहे. सुख दुःख लाभ हानी जे जे काय असेल ते पुढं चालणाऱ्यांनी बघायचं असतं. मागे राहणाऱ्यांनी फक्त सावध राहायचं आणि सश्रद्ध अंतःकरणाने चालायचं. म्हणून देवाच्या मागे चालायचं असतं आणि संतांच्या मागे चालायचं असते. कुठल्याही प्रकारचे आपल्याला अडथळे येणार नाही, पण आपल्याला त्यांच्या मागे चालणं हे जमत नाही अशी अवस्था होती. भगवंतांनी गोपाळांना सांगितल्याबरोबर गोपाळांची श्रद्धा तेवढी होती, पुढे गेलेले गोपाळ सगळे मागे आले आणि भगवान पुढं आणि गोपाळ मागे. तुम्हाला मी आता पोटभर देतो, आजी देतो पोट भरी आणि पुरे म्हणाल तो वरी, नाही म्हणे परे. आपलं सप्ताचं भंडाऱ्याचं जेवण नाही म्हणेपर्यंत नसते, नाही म्हणेपर्यंत नसते, पण एवढं बरोबर आहे. पण एका माणसाची भूक भागेल एवढं उष्ट टाकणं हे ते का आपल्याला शोभते का? पण आता तेही आपण पाहतो, सगळीकडे हा आजार आहे. म्हणून पोटभर खाण्याकरता एकच आहे, त्यांच्या ज्यांना माहीत आहे, रस्ते माहीत, त्यांच्या मागे आपण गेलं पाहिजे. पोटभर तृप्त होईपर्यंत, मन तृप्त होईपर्यंत सगळं मिळतं. पुरे म्हणाल तोरी, नाही म्हणेपर्यंत. मग त्या गोपाळांना आनंद झाला. भगवान पुढं आणि गोपाळ पाठीमागे. पण काही गोपाळ इकडे पळ तिकडे पळ, काही उड्या मारायला लागलेत, काही बोलायला लागलेत. देवाने सांगितलं, गोपाळांनो, आपण काही माऊलीच्या दर्शनाला चाललो नाही, आपण चाललो चोरी करण्याकरता. आणि चोरी करायला जात असताना असे उड्या मारणं, इकडे तिकडे पळणं आणि आरडाओरड करणं, तर आरडाओरड करायला काय ते काय बाकी जातं, इथं नाही आपल्याला बोलता येणार. बऱ्याच ठिकाणी जे आपण मोठी माणसं जिथं पाठवतो तिथं एवढं आरडाओरड होते की ते आपल्याला पुढं पाहताना कधी वेगळं वाटत असतं. आरडाओरड करायचं नाही. त्याच्याकरता काय करा हे तिसऱ्या चरणात सांगितलं. हळू कोणी कोणाच न बोला, कोणी कोणाच न बोला, कोणी कोणाच न बोला. हळू हळू चला, कोणी कोणाची न बोला.
कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चाला, पायाचा आवाज सुद्धा नाही आला पाहिजे. आपण काम असं केलं पाहिजे की मी केलं हे दिसता कामा नाही. आणि असं काही आपण चालरीती ठेवली पाहिजे की आपण आलो गेलो हे कळलं नाही पाहिजे. मांजरीच्या पायाने म्हटलं तर मांजर चोरी करता हळूच चालते. पण याचा अर्थ असा आहे की आपल्या कृतीचा कोणालाही धक्का लागायला नको. हळूहळू ढाडे ढाडे केतुलेनी एके वेळे मार्गाचे निबडे निश्चित ठाके. घिसाळघाई करून जमणार नाही. घिसाळघाई हा शब्द जो असते ना ते आता हे नेहमी करता आपल्याला दृष्टांत माहीत आहे. आयरनवर जर लोखंड तापलेलं त्या घिसाडी बाबाने ठेवलं चिमट्यात धरून तर आमच्या घिसाडीनबाई अक्काला सांगावं लागत नाही की घन हातात घे म्हणून. ते आयरनवर ठेवलं की आपला डोक्यावरचा पदर कमरेला खोवला आणि त्या घिसाडी बाबाला म्हणायला सुद्धा टाईम नाही इथं मार म्हणून. ते शिडीनं असं करतं. मग जिकडे शेळी जाईन तिकडे घनाचा घाव घालायचं. का घाई करायची? कारण जर ताव गेला तर पण डबल कोळसे लागतात. मग परवडत नाही ना तेवढं. मग त्याला घिसाळघाई म्हणतात. तशी काही माणसाची अशी घिसाळघाई असते पा. माऊलीच्या दर्शनाला आलं की त्याला वाटतं इंद्राणीपर्यंत गेलं की माऊली आले पाहिजे मागे आपल्या. जे जन्म सहस्त्री ओळखी जे एक वेळ मुखाशी यावं एवढं सोपं आहे का? म्हणजे घिसाळघाई कामाची नाही. परमार्थ केलं पाहिजे. मग आम्ही एवढं वर्ष झाले वाऱ्या केल्या, एवढं आम्ही दानधर्म केला, अजून काहीच नाही, वायाला गेलं नाही. जमिनीत बी टाकलं ना वाया गेलं नाही, उगवणार आहे. पण थोडं थांबा ना. पण माणसाला लगेच फार घाई होत राहते. भगवंताने सांगितलं गोपाळांनो याच्यात सांकेतिक अर्थ आहेत. सगळे आपले विद्वान मंडळी आहेत, वेदांत शास्त्रदृष्ट्या सगळे आपल्याला नेहमी उलगडून सांगतात. म्हणून हळूहळू चाला, संयमाने चाला, विचारपूर्वक चाला, कोणाला धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. हे सगळं आता इथं कधी कधी कीर्तन कथा काही असले मग एखादा मनुष्य मागून आला की मग इकडं तिकडं 50 माणसाला लात मारतून आपल्या छातीला हात लावतो. मी मारली म्हणून सांगतो. असं होते. कोणाला धक्का मारून आपल्याला ठिकाणावर पोहोचायचे नाही. त्याच्याकरता हळूहळू चाला. आपल्या कृतीचा बोलबालाही व्हायला नको. नाहीतर माणसाला सवय असते दुसऱ्याच्या दोषाचं प्रदर्शन आणि आपल्या गुणाचं अवडंबर. याने हे केलं त्याला ते जमलं नाही, आम्ही बघा कसं केलं. ह्या दोन गोष्टीत आपलं सगळं आयुष्य जाते. मग त्याचा आवाज होत असते. मग त्याला वाटतं मला नाव ठेवतं का? मग त्याच्यापेक्षा त्याचा आणखीन त्याचा आवाज वाढतो. म्हणून हळूहळू संयमाने असं आपल्याला संतांनी सांगितलं. हळूहळू चला आणि कोणी कोणाशी न बोला. कोणी कोणाशी न बोला म्हणजे आता आमचे गुरुवारी भाऊसाहेब दृष्टांत सांगायचे कधी कधी मामासाहेबांचं. मामाने एक दिवस मौन धरलं म्हणे. पण बरेचसे ते लिहिता लिहिता सगळं कंटाळा आला. ते कागद आणि पेन फेकून दिला. त्याच्यापेक्षा वाईट बोलायचं नाही, कोणाची निंदा नालस्ती करायची नाही आणि ज्याच्यामुळे काहीतरी भडकावीन असं काही बोलायचं नाही. मग कोणी कोणाशी न बोलायचं असं मौन धरायचं. एखाद्याचं घर पेटलं तर म्हणायचंच नाही का पाणी घेऊन या म्हणून. मोठं अवघडच काम आहे ना. हे सगळं पेटलं तर नाही नाही आम्ही ऐकलं कोणी कोणाशी न बोला. अरे असं तसं नाही बाबा. वितंड वाद होईल असं काही बोलू नका. माणसात गावागावात प्रांताप्रांतात देशादेशात आपल्याला आपल्या संतांनी आपल्या शास्त्राने ऋषीमुनी सांगितलेलंच आहे वसुधैव कुटुंबकम. आम्हाला आमच्या कुटुंबापुरतं प्रेम करायचे नाही, आमच्या प्रांतापुरतं देशापुरतं नाही, सगळ्यापुरतं करायचे. म्हणले बरोबर आहे. आम्ही प्रेम करतो पण ते आमच्या गळ्याला फास लावतात. त्यांना लावू द्या, पण आवडेपर्यंत त्यांची बुद्धी दुर्बुद्धी बाजूला गेली पाहिजे अशी आपल्याला कृती करायची आहे. म्हणून हळूहळू चला आणि कोणी कोणाशी न बोला. कधीतरी दोन मार्ग आपण आता नेहमी बहुश्रुत मंडळी आहेत. एक विहंगम मार्ग आणि एक पिपिलिका मार्ग. मुंगीसुद्धा आंबा खाते आणि तो पोपटसुद्धा आंबा खाते, पक्षी आंबा खाते. पक्षी जिथं आंबा पाडाला आलेला आहे तिथं नेमका जातो आणि जेवढा चांगला आहे तेवढंच खातो आणि राहिलेला खाली पडतो. मग त्याला आपण शाक म्हणतो. वा काय गोळ्या म्हणले शाक. आणि तोच आंबा मुंगीला खायचा तर तिला जाता येईल का? तसं नाही. ती खोडाजवळ जाते, मोठ्या खोडावर फांदीवर जाते, फांदीवर एखाद्या डाळीवर जाते. जिथं आंबा आहे तिथं तिचा सगळा दिवस जाते तिथं जाईपर्यंत. आंबा खाते
पोपट काही क्षणातच आंबा खातो आणि मुंगी दिवस घालून आंबा खाते एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून थोडं संयम ठेवा, धीर ठेवा. धीर तासे समस्या स्वयं ठीक हो जाती आहे, अशी हिंदी काही काही म्हणी आहेत. म्हणजे हेच आपल्याला संतांनी शिकवलं. इथं ते सांगतात हळूहळू चला आणि कोणी कोणाशी न बोला. म्हणजे तुमच्या जीवनात काला झाल्याशिवाय राहणार नाही, जीव ब्रह्म ऐक्य झाल्याशिवाय राहणार नाही. पण काही काही गोपाळ मात्र असे बेसावधच दिसले. मग भगवान म्हणायला लागले, अरे म्हणले एखादा मनुष्य आहे, त्याला जर चांगली शक्ती मिळवायची असेल तर हा ज्वारीचा घाटा खाऊन कुठे ताकद येणार आहे का? त्याला बदाम पिस्ते सगळं खाल्लं पाहिजे ना, काहीतरी पौष्टिक आहार घेतला पाहिजे. मग तुम्ही अविचाराने सगळं तुमच्या प्रपंचामध्ये जीवनामध्ये जगून राहिलात. सुविचार तुम्हाला माहीतच नाही. देवाकडे आणि संताकडे हे सुविचार मिळतात आणि त्याच्यामुळे आपलं जीवन सफल होते. म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या चरणात तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांगा घाटे, तुका म्हणे सांगा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांगा घाटे, तुका म्हणे सांगा घाटे. तेणे नका भरू पोटे, तेणे नका भरू पोटे, नका भरू पोटे, तेणे नका भरू पोटे. आणि देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. पुरे म्हणाला तो वारी, पुरे म्हणाल तो वारी, पुरे म्हणाल तो वारी, पुढे म्हणाल तो वरी आ पुढे म्हणाल तो वरी, पुढे म्हणाल तो वरी पुढे म्हणाल तो वरी, आ आ आ पुरे म्हणाल तो वरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी.
रखुमाई विठोबा 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई 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 विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज दत्तात्रय भगवान की सद्गुरु किशनगिरी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय विठोबा रखुमाई 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 प्रभूच्या लीलेला सुरुवात झाली आहे. आपल्या मित्रमंडळीसह गोपाळासह भगवान दयादुधाची चोरी करायला लागले. चोरी करायचे म्हटलं की एकांतशील ठिकाण लागतं. पण घर पाहुणी एकांताचे नवविधा नवनीताचे. एकांतशील असावं आणि त्या घरामध्ये भरपूर काहीतरी धन दौलती असावी. आता स्मशान एकांतशील आहे, तिथे काहीच नसते ना माणसाला. एकांत म्हणजे जिथं कोणाचा गोंगट नाही त्याला आपण एकांत म्हणतो. परंतु महर्षी नारदांनी आपल्या सूत्रामध्ये एकांताचा अर्थ आपल्याला सांगितलेला. भक्ता एकांतीनो मुख्य हा. एका देवाच्या प्रेमाकरता इतर जे प्रेम आहेत त्याचा अंत करणं, एकाचंच प्रेम जिवंत ठेवणं, नाम एकांत. ठला विठ्ठल 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 घरावर प्रेम निर्माण झाली. शिंकेला वेले दुरी होतो तिघांचे मी वरी. पेंदा म्हणतो देवा अरे 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 असं अगोदर माहीत असतं तुम्ही येताना शिडी घेऊन आला असतो. आता शिडी घेऊन कुठं चोरीला जात असतात काय? नाही नाही नाही. मग भगवान म्हणले तसं नाही. अडून पडायचं नाही माणसाने. कधी कधी स्वतःजवळ शस्त्र असून सुद्धा त्या शस्त्राने आपला प्राण घेणारे माणसं असतात. आणि काही माणसाजवळ शस्त्र नाही पण आपला प्राण ते वाचवत असतात. प्रसंग पाहून करायचा आहे. त्याच्याकरता दृष्टांतात आपल्याला टाईम घालवायला नको. म्हणून एक केलं पाहिजे. काळजी करायची नाही. मग पेंद्या त्याच्यावर सुदाम्या त्याच्यावर वाकड्या आणि भगवान वर चढले. म्हणजे गुरुवरे धुंड महाराज म्हणत होते मोठ्या माणसाचे काम असते, बाकीच्याला खाली घालायचं आणि आपण वर राहायचं. ते दुसरे शब्द वापरत होते, मी नाही वापरत येतं. त्याला अधिकार लागतो.
तर ते म्हणले आता जर देवाने खाली वाकळ होऊन तिघांना पाठीवर घ्यायचं ठरलं तर काय देवाने घेतलं नसतं का? गोधन उचलायला लागले, मग उचलतो भगवान. पण नाही, मग पेंद्याला खाली, वहीच्या वाकड्या आणि मग वर. याचं कारण एकच आहे, भगवान तिघाच्या वर असतो नेहमी. तम, रज आणि सत्व हे 3 गुण आहे. 3 गुणाचा ऱ्हास बाद झाला की मग ईश्वराची प्राप्ती होते. गुणातीत आपण 14 अध्यायामध्ये तर आपण नेहमी चिंतन पाहत असतो. तेव्हा अरे बाप, विठ्ठल 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 विठ्ठल. तिन्ही गुणाच्या वर आहे किंवा तिन्ही गुणाचा ज्यांनी ऱ्हास केलेला आहे तो भगवान आहे, तो देव आहे. म्हणून होतो तिघांची मी वरी. बऱ्याच वेळेस आपलं तमगुण नाश करते, रजगुणही नाश करते. मग सात्विक गुण काय अंगी करायला हरकत आहे का? पण सात्विक गुण हा असा आहे, हा कळत न कळत अहम निर्माण करत असतो. आम्ही फार चांगले, चांगुलपणाचाही माणसाला अहम येत असतो. म्हणून तो अहमसुद्धा राहू नये. आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण बस. म्हणून भगवान जो तिघांच्या वर याच्याकरताच आहे. शिंके लाविले दुरी होतो तिघांची मी वरी. आणि मग त्या गोपाळांना भोवताली केलं, वाहती त्या धारा घ्यारे दोहीच्या कोपरा. सगळे गोपाळ तृप्त झालेत आणि तृप्त झाल्यानंतर असे निमित्तच आहे. आईकडे मुलं येतात, भूक लागली तर आई आई करतात, आईला सोडत नाही, आईला काम धंदा करू देत नाही. आईने खायला दिलं, खेळणी दिली, काम झालं की मग लांबून शिव्या देतात आणि दगड फेकून मारतात. पोट भरलं की माणसं देवधर्म काही सुचत नाही. देवाने तुमच्या प्रारब्धाप्रमाणे तुम्हाला संपत्ती दिली, सत्ता दिली, जे काय द्यायचं ते दिलं, म्हणून तुम्ही हा चिखल तोडून राहिले सगळा. आईचा स्वभाव आहे ना देवाचा. देवा तो कृपा करुणा सिंधू, होशी माय बाप आमुचा बंधू. आणि दिलेलं तो घेत नाही, आपलं वेगळं असते. विवाहात दिलं, विवाह जर काहीतरी कारणाचा भंगून गेला म्हणजे कोर्टामध्ये जाऊन फारकत झाली तर दिलेलं परत मागत असतात. भगवान दिलेलं कधी घेत नाही आणि मी दिलं असं म्हणा असंही ते कधी म्हणत नाही. अशी अवस्था असते. म्हणून भगवंतानी सगळ्या गोपाळांना तृप्त केलं आणि तृप्त झाल्यामुळे सगळे आरडाओरड करायला लागले. तोपर्यंत जसं म्हणतील तसं ऐकत होते. आणि मग आपल्या घरामध्ये कशाचा आवाज येते त्या गवळणीच्या ध्यानात आलं. पाहती गवळणी दुधवती पालती दुधावणी. तुम्ही परमार्थ करा, आणखीन काय काय करायचं ते करा, पण आपल्या घराकडे, आपल्या जबाबदारीकडे लक्ष ठेवा. नाहीतर ह्या गावून त्या गावावर, त्या गावून ह्या गावावर जबाबदारी काही आपली संपून गेली तर उपयोग होणार नाही. म्हणून हे गवळण हुशार होत. जरी मैत्रिणीच्या संगतीत होती तर लक्ष आपल्या घराकडे होत. ती म्हणायला लागली की माझ्या घरात कशाचा तरी आवाज येत, म्हणून ते पळत निघाली. आपली मैत्रीण एवढ्या आपल्या सुसंवादामध्ये का एवढी वेगात गेली, म्हणून त्याही पाठीमागून आल्यात. आणि ह्या सगळ्या गवळणी येऊन राहिला हे सगळं पाहिलं गोपाळांनी, दुसऱ्या दाराने निघून गेले. अशा एक ना अनेक खोड्या आता सुरू झाल्या. गवळणीला सुरुवातीला बरं वाटलं. आता बघा, आता समजा आपण इथं बसलो आणि इथं जर आता प्रधानमंत्री येऊन बसले किंवा मुख्यमंत्री आले आपल्या तर आपल्याला किती मोठेपणा वाटतं. पण रोज जर आले तर माणसं जी हेरी करणार नाही त्यांना. अशी म्हण आहे ना आपली गावठी, नितमळ आणि त्याला कोण रड. मोठी माणसं विनाकारण जात नाही, विनाकारण गेलं तर त्यांची किंमत शून्य होत असते. म्हणून भगवंताला एकच करायचं होतं, सगळ्यांच्या अंतःकरणात हे प्रेम आणि राष्ट्रप्रेम दृढ करायचं होतं. म्हणून निमित्त केलं हे चोरीच. मोठ्या माणसाला निमित्ताशिवाय कुठं जाता येत नाही. मग आज या घरात, उद्या त्या घरात. सुरुवातीला गवळणीला बरं वाटलं आणि आता त्या गवळणी कंटाळल्या, यशोदेकडे गाराने घेऊन निघाल्या. बरेच गाराने, आता तर काय काय आपण गाराने सांगायचे. आमच्या मंडळीच्या सगळ्या आत पेटीच्या सगळे गारानेच आहेत, सगळे प्रमाण आहेत. फक्त मग ते गाराने सांगायला आलेल्या गवळणी आईने उत्तर दिले, एवढंच आपण सांगू, सरळ बोलू. 25 माझी बाळगे, अंगणीचं माझ्या खेडेगे, का लटकीच घेता आडगे गोकुळच्या नारे. हे गोकुळच्या गवळणी हो, स्त्रिया हो, महिला हो. माझा मुलगा 5 वर्षाचा आणि तुम्ही म्हणता चोरी केली. बरं, चोरी केली तर म्हणतात दयादुधाची चोरी केली. आणि माझ्या घरी काय कमी आहे का? 9 लक्ष गाई माझ्या घरी आहे.
आता असं काही अर्थ नाही ज्याच्या घरी काही नाही तेच चोरी करतात. ज्यांच्या घरी आहे ते एवढे करतात की काहीच शिल्लक ठेवत नाही. अरे बाप, म्हणून काळ्या काळामध्ये बरेच पाहुणे आपण पाहतो. ही सगळी अवस्था आहे. माझ्या घरी काय कमी आहे का? 9 लाख गाईचं दूध आहे आणि आता जास्ती बडबड करायचं नाही. तुम्ही जेवढं खाल्लं म्हणता ना त्याच्यापेक्षा 10 पट घेऊन जा. प्याल्याने घेतलं असेल तर तुम्ही हांडे भरून घेऊन जा. त्या गवळणी म्हणल्या आता काय करा बाई, तुझा लाडका कान्हा तुझा तुला गोड वाटे. याच्या खोड्यात सांगू किती महिपत्र सिंधू वाटे. तुझा लाडकं मुलगं तुला याच्या खोड्या सांगायला लागलं तर सगळंच समुद्राचे पाणी पुरणार नाही. शाही केलं तरी पृथ्वीचं कागद केलं तरी पुरणार नाही. खूप खोड्या आहेत. पण मग आता काय केलं पाहिजे? मग गवळण यशोदा म्हणायला लागले, आलं लक्षात माझ्या, तुम्हाला लोणी खायचं पण पूर्वी सासुरवास होता. सासुरवासाच्या जागेवर आता सुनरवास सुरू झाला. असं उलटं झालं. नाथाच्या घरची उलटी खून, वडचणीचे पाणी आड्याच गेले. बरं, मग म्हणले एक करा. मग ते सासूने काही जाच करू नये म्हणून लोणी तुम्ही खाल्लं आणि माझ्या मुलावर आळ घेता. तुम्ही खाऊनी लोण्याचा घोडा घे, आड घेता या गोपाळा घे. तुम्ही ठाईच्या ओढाळा. ओढाळ शब्द हा दिसते सौम्य पण फार कठीण आहे. ओढाळ म्हणजे बंधन नसलेला. शास्त्राचं नाही, घरच्याचं नाही, दारच्याचं नाही. जे वाटेल ते करावं, जे खावायचं वाटेल ते खावं. याला ओढाळ म्हणतात. ओढाळ मालक नसलेलं. तुम्ही ओढाळात माझ्या मुलावर आळ घेतात. मग त्या गवडणीने पुन्हा मालमत्ता असं पकडून दिलं आणि आईच्या लक्षात आलं. मुलगा खोडकर झाला. सांगितलं, कृष्णा माझी कामं मला फार आहेत. आता हे कामं मी करू का तुझ्या खोड्या पाहू? उद्यापासून गाई घेऊन जा. दुसऱ्या दिवशी भगवंताने सगळ्यांना मोबाईल केला. त्यावेळेस काही मोबाईल नव्हता. ते मोबाईल काय विज्ञान करायचं अभिनंदन केलं पाहिजे. कुठं दिसते, बोलता येते, क्षणाचाही टाईम लागत नाही. पण त्यावेळेचा मोबाईल फक्त भगवंताचा पेंद्याच होता. सगळ्या वार्ता कळवली. उद्या आपल्याला आपापल्या गाय घेऊन वृंदावनामध्ये जायचे. सगळे गोपाळ गाई घेऊन गेले. गाई चरत होत्या. पण चांगलं काम करत असताना चांगल्याला चांगलं वाटते हे तर बरंच आहे, पण वाईट माणसाला चांगलं वाटत नाही हे मोठं रडगारानं आहे. या कंसाला हे पटत नव्हतं, खपत नव्हतं. म्हणून अनेक दुष्ट पाठवले, पण ते रूप बदलून पाठवले. काहींना कावळ्याचं रूप देऊन पाठवलं, काहींना अजगराचं, काहींना बगड्याचं. हे सगळे भगवंतानी वेळीच ओळखले आणि अवघी दैत्यखानी वदळली. सगळे मारून टाकलेत. अजगर बगडा खेळत होतो यमुने तटी, बक लागला माझे पाठी वगैरे. आणि भगवंतानी वेळीच ओळखलं म्हणून जमलं. त्याच्यातला एक दुष्ट राक्षस जो निघाला कृतयुगापासून कलियुग सुरू झालं, तो मुंबईला आला आपल्या. तो म्हणजे कोणता? तो फॅशन रूपी दुष्ट. आजची फॅशन उद्या नाही, उद्याची परवा नाही, असं सगळं होत राहत. आणि मग त्या भगवंतानी सगळे दैत्य मारून टाकले. आता भगवान गोपाळ असं खेळत असताना पेंद्या सुदामा वैजा सगळे म्हणायला लागले, प्रभू आता भरपूर खांदी भार, पोटी भूक, काय खेळायचे सुख, 12वर आता काटा यायला लागला. आता आपण किती वेळ करायचं? म्हणून आपण सुद्धा ज्याचं त्याने, आमचे गाडगे बाबा सांगायचे, ज्याचं त्याने जेव्हाचं तेव्हा, जिथल्या तिथं. हे शासकीय पक्षी लोक असतात ना, त्यांचे कार्यक्रम असतात. कोणाचे 9, कोणाचे 10, कोणाचे किती. आपल्या संतांचा त्रिसूत्री कार्यक्रम आहे. ज्याचं त्यांनी करा, दुसऱ्यांनी काम करायची वाट पाहू नका. जेव्हाचं तेव्हा करा. सकाळी काकडा करायचं 12 वाजता म्हणतो उठा पांडुरंगा आता. हे जमणार आहे का कसे? ज्याचं त्यांनी, जेव्हाचं तेव्हा आणि जिथल्या तिथं. आपण आमच्या भाऊसाहेबांचा मला आठवण येते. भाऊसाहेब पिशवी भरायला लागले की कोणाला पिशवी भरू देत नव्हतं. मग ते धोत्र, टावेल, ते मिसळीची डबी. मग एक दिवस विचारलं अमृत बाबाने की भाऊसाहेब तुम्ही काय हात नाही लावते त्याला? म्हणजे त्याचं भाऊसाहेब म्हणायला लागले, लाईट नसला, कुठं जरी अंधार असला तर हात घातला की वस्तू सापडली पाहिजे. तुम्ही जर ठेवलं तर तुम्ही इकडे ठेवणार. म्हणून माझ्या हाताने ठेवलं तर मी अंधारात सुद्धा काढतो. म्हणून आपल्या वस्तू जिथल्या तिथे ठेवा. घरातल्या दारात, दारातल्या बाहेर. आपल्यापेक्षा मुलं बरे आहेत. असं सगळं होत राहतं. हा संतांचा त्रिसूत्री कार्यक्रम आहे. भगवंताने सांगितलं, काय तुमची तक्रार आहे? म्हणले आता तक्रार तर भरपूर आहेत, पण आता काय करावं? काही बोलता येत नाही.
आणि काही करता येत नाही. बरं म्हणले, न सांगताना तुमची तक्रार आली माझ्या कानावर. मग जे ईश्वर यंत्रारूढानी मायेया, आपल्याला असं वाटते आपण गोवर्धन काठीवर उचलला, पण त्यांनी करंगुडी लावलेली आहे. मग त्याला आपण प्रार्थना करू की हा गोवर्धन आमच्या अंगावर येऊन राहिला, प्रभू आमची काही ताकद नाही, आता एक काम कर, तुझी करंगुडी वर कर, म्हणजे आमच्या माना नीट होतील. हे सगळं आपण त्याला प्रार्थना करूया. आणि मग म्हणले काय करायचं, भुका लागल्या, झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. आणा आपापल्या शिदोऱ्या. सगळ्यांच्या शिदोऱ्या आणल्या. खडकी सोडी येल्या मोठा, आजीचा दही काला गो मोठा. खडकावर अंकुर निर्माण होत नाही आणि खडकासारखं हृदय कठीण केल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. म्हणून खडका यमुनेतल्या खडकावर गोलाकार बसवलं. तेव्हापासून हे सगळे जे मोठ्या लोकांचे मैफिली किंवा मिटिंग असतात ना, असे गोल असतात सगळे टेबल. कारण गोल असल्यामुळे प्रत्येकाला समोर वाटतं. चौकोनी जर असला तर कोपऱ्यातल्या माणसाने झोप घेतलं तरी कळत नाही, असं असतं. मग भगवंतानी गोलाकार बसवलं. भगवानमध्ये उभे राहिलेत आणि आणलेल्या सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या. याचा अर्थ असा केला, एकात्मता शिकवली. पेंद्या, सुदामा ब्राह्मण जातीचा आहे. पेंद्या, वाकड्या वगैरे हे आपल्याला माहीत आहे कोणत्या जातीचे. 18 पगड जातीचे भगवंतानी भक्त तयार केले आणि हे सगळे भेद नष्ट केले. अभेदाचा काला, या काल्याबरोबर भगवंतानी तिकडं दिला. आता आपल्यासमोर काला आला. आता त्याच्यात गोड आहे, आंबटही दिसते आणि तिखट, मिरच्या वर डोकं काढून राहिल्या. आता हा सगळा आपल्याला कळलं. अति गोड खाऊन माणसाला आजार होतात. अति तिखट खाऊन सप्ताह बसावं लागते, ले लोटा चेल जाळा. म्हणून गोड, तिखट, आंबट, तुरट हे सगळं याला षड्रस पक्वान्न म्हणतात. जीवन जगताना कधी कधी तिखट माणसाचा संबंध येतो. ज्यांना शास्त्र माहीत नाही, ज्यांना काहीच माहीत नाही, पण त्यांचं ऐकून घ्यावं लागते. काही आंबट माणसं असतात, हेही करतात आणि तेही करतात. आणि काही तुरट असतात, कोणतंच नीट करत नाहीत. म्हणजे असा मिळून काला होते. आता सुंदर पदार्थ आहेत काल्यामध्ये. हा काला हे निमित्त आहे. काला करीती संत जन, सवे त्यांच्या नारायण. संतच आपल्याला समतेचे विचार देतात आणि समतेने सुविचाराने जगवण्याचं शिकवतात. हा सुविचार भगवंतांनी आपल्या भक्तांना दिला, तो माऊलीने आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत देत राहावा, हीच आपण प्रार्थना करूया. कीर्तनाची सेवा आटोपलेली आहे. आतापर्यंत झालेल्या सेवेमध्ये काही कमी अधिक बोलल्या गेलं असेल, सर्वांची आम्ही क्षमा मागतो. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करून सेवेस विराम देतो. माऊलींचं भजन होईल आणि भजनानंतर काल्याचा अभंगाची शेवटची चाल आमची संत मंडळी म्हणतील आणि नंतर मग आरती वगैरे आहे का. पुढचा कार्यक्रम आपल्या नियोजनाप्रमाणे होईल. तोपर्यंत आपण माऊलींचं भजन करूया. आम्ही माऊलींच्या चरणी ज्ञानराज माऊली तुका, ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुका, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुका, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. पूजनीय डॉक्टर महाराज आलेत, आमच्या साधकाचे खरे ते आधारस्तंभ आहेत. ते इथं टाईम काढून आलेत, त्यांच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा गाठे, तुका म्हणे कालाचा अभंग म्हणून शेवटची चाल. कंठी धरेला कृष्ण कृष्णमणी अवघातनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवतिका संभ्रम, वाकोलिया ब्रह्मतिका उत्तम लोकादा, काला वाटू एकमेका वैष्णवतिका संभ्रम, तुका म्हणे तुका म्हणे भूमंडळी, तुका
तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी हे तुका म्हणे भूमंडळी 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 आम्ही बळी वीर गाढे आम्ही बळी वीर गाढे कालवाटू दबरी अजीब तो आम्ही बडे वीर गाडे आम्ही बडे वीर गाडे काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे आम्ही बळी आम्ही 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 बळी वीर गाढे आम्ही बळी आम्ही बळी वीर गाढे आम्ही बळी वीर गाढे काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका आम्ही बडे वीर गाडे आम्ही बडे वीर गाडे काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका वैष्णव वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम
वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका विठ्ठल जय हरे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिलेले कुरे देवा कोडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही हा नाही उचारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम आ झाले समाधान तुमचे धरिले चरण आता उठावे से मनाये तनाये नारायणा फुलवारी के पण येते सापुडले